काय आहे हे, किती सुंदर आहे हे सगळं. कोकणाचे रुपडं पाहून प्रत्येकाच्या तोंडून असे उद्गार येणं साहजिकच आहे. प्रत्येकाच्या मनाला आपलं निसर्ग सौंदर्याने भुरळ घालणारं हे आपलं कोकण कोणालाही वेड लावेल. त्यात पावसाळा म्हटला की निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच. नमस्कार, मी अपर्णा तुम्हा सर्वांना आज घेऊन चालली आहे माझ्या गावी गणेशोत्सवासाठी. हो, माहिती आहे माझं लग्न झालं आहे, पण तुम्हीच सांगा, या गावात, या मातीत, या वातावरणात 26 वर्ष राहिली आहे. या निसर्गाने, मातीने, इथल्या आरोग्यदायी वातावरणाने मला 26 वर्ष वाढवलं आहे, जगवलं आहे, मोठं केलं आहे. कसं बरं विसरणार माझ्या मायभूमीला? इथल्या माणसांना, इथल्या निसर्गाला शक्य आहे का ते? म्हणूनच म्हणतीये, चला माझ्या गावी. हे आहे माझं गाव, मुरडे शिंदेवाडी. चारी बाजूनी डोंगरांनी वेढलंय जणू. हे मोठमोठाले डोंगरच आमच्या गावचे राखणदार आहेत. चला तर मग अनुभवायला आमच्या कोकणातला गणेशोत्सव, तेव्हाचं वातावरण आणि माणसांची लगबग. कोकणातला गणेशोत्सव म्हणजे एक प्रकारे निसर्गाची पूजाच असते. श्रावण भाद्रपदात फुलून येणाऱ्या निसर्गाला गौरी आणि गणपती याद्वारे पूजले जाते. ही जी वेगवेगळी फुलं दिसत आहेत ना, स्पेशली चिरडा, ही जर वनस्पती दिसली की समजायचं गणेशोत्सव अगदी जवळ आलाय. मग त्यासाठी तुम्हाला कॅलेंडर बघायची सुद्धा गरज लागत नाही. इथे देवांश, मी आणि काका तीच फुलं जमवण्यासाठी बाहेर पडलो होतो. चिरडा, जास्वंद, दुर्वा, तिळाची पिवळी फुलं, पुन्हा अशी वेगवेगळी जी फुलं असतात जी पावसाळ्यामध्ये येतात, ती गोळा करून बाप्पाच्या चरणी अर्पण करणं यासारखं सुख नाही. लहानपणी आम्ही एक खेळ खेळायचो. चिरड्याच्या ज्या बिया असायच्या ना, त्या अशा फोडल्या की त्याचं कीडसारखं तयार व्हायचं. मजा यायची. मला त्याचीच आठवण झाली चिरडा बघून. गणपतीच्या दिवसातील पहाट म्हणजे धूप अगरबत्ती, प्रत्येकाच्या घरातून येणारे घंटानाद, प्रसन्न अगदी असतं सगळं. त्यातच बाप्पाच्या जेवणांची तयारी, काही विचारू नका. ती लगबगच एकदम वेगळी असते आणि तो आनंद, ते काम करण्याचा उत्साह, सर्व काही निराळं. या इथे सगळ्या दिसत आहेत ना, त्या रताळ्याच्या वेली आहेत, स्वीट पोटॅटो. इथे आमचे काका सकाळी गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी करत होते. बाप्पाचं जे निर्माल्य आहे ते काढणं आणि पुन्हा नवीन फुलं वाहणं, अशी वेगवेगळी कामं असतात सकाळची.
आमच्याकडे जेव्हा आरतीसाठी मुलं येतात ना, तेव्हा सगळ्यांना काही ना काही प्रसाद द्यावा लागतो. त्याचीच तयारी इथे चालू होती. आज गुलाबजामुन होते. इथे आम्ही गुलाबजाम बनवत होतो तर देवांश आम्हाला हेल्प करत होता. म्हणजेच गणपती बाप्पा आले की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण कामाला जमतात बरं का. बाप्पाच्या सेवेसाठी प्रत्येक जण पुढे असतो. इथे मी स्वयंपाक बनवत होते, आईला मदत करत होते. तेवढ्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. बोललो असेल पण तिकडे आपल्या मामाकडे सांग. आई बोलवते, आई आजी बोलवते. मागे म्हटल्याप्रमाणे कोकणातील गणेशोत्सव हे एक प्रकारची निसर्गाची पूजाच असते. तुम्ही तो रानमाणूस प्रसाद गावडे त्याचं एक एपिसोड बघितलात का? त्यामध्ये त्याने एक छान उदाहरण दिलं की हे सगळे डोंगर, सह्याद्री पर्वतरांगा हे महादेव आहेत आणि हे घनदाट जंगल हे त्याचे जटा आहेत आणि त्या डोंगरावरून वाहणाऱ्या नद्या म्हणजेच जटेतून गंगा वाहते असं त्यांनी एक चित्र तयार केलं होतं. खूप छान उदाहरण दिलं होतं. मला तर खूप आवडलं. कोकणातले गणेशोत्सव हे असेच असतात. म्हणजे कोकणातली माती तिच्यापासूनच गणपती बाप्पा तयार केले जायचे आणि त्यांची पूजा ही पानं, फुलं, फळं यांनीच केली जायची. म्हणजेच काय, हे कोकणातलं जे बाल गणेश आहेत, जे गणपती बाप्पा आहेत, त्यांनाच हे निसर्गाचं रूप दाखवण्यासाठी जणू काही विराजमान केलं जायचं. डेकोरेशनसुद्धा इको फ्रेंडली करायचो. आता सगळे मोठे झाले, सगळेजण इकडे तिकडे गेले, त्यामुळे घरातली लोक म्हणजेच आमचे काका आहेत ते आमचं डेकोरेशन करतात. तर ते त्यांच्या परीने एकदम छानपैकी करतातच. पण पूर्वी आम्ही त्यांना हेल्प करायचो ना, तेव्हा खूप सारे ड्रॉइंग काढून किंवा निसर्गातल्या वस्तू यूज करून, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू यूज करून आम्ही गणपती बाप्पाचं डेकोरेशन रात्रभर जागून करायचो. खूप मजा यायची. आमच्याकडे लहानपणापासूनच बालगणेशाची मूर्ती आम्ही आणतो. त्याचं ते मनमोहक रूप डोळ्यात साठवून अतिशय मन प्रसन्न होतं. सकाळच्या आरत्या ह्या लहान मुलांचा ग्रुप घेतो, तर मोठी मुलंही संध्याकाळच्या आरत्या घेतात. म्हणजे बघा ना, गणपतीच्या निमित्ताने म्हणा किंवा सणासुदीच्या निमित्ताने म्हणा, मुलांना एक प्रकारचे संस्कार दिले जातात. त्यांना त्यासाठी स्पेशल अशा
संस्कार वर्गामध्ये पाठवण्याची काही गरज नसते. फी वगैरे भरा, मुलांना संस्कार द्या. अशा छोट्या छोट्या सणांमधूनच मुलांना संस्कार दिले जातात, त्यांना घडवलं जातं. हीच एक कोकणातल्या सणासुदींची एक काय म्हणाल तुम्ही खासियत आहे असं आपण म्हणू शकतो. एक महत्त्व आहे त्याचं. म्हणून मी देवांशला यावेळी मुद्दाहून घेऊन गेले, कारण तिथलं कल्चर, तिथली संस्कृती, सगळ्या गोष्टी त्याला शिकता याव्या. आणि तोही खूप आनंदित होता. त्याला असं आरती घ्यावी, ढोलकी वाजवावी, किंवा जी लोककला आहे, सांस्कृतिक डान्स आहे, त्यामध्ये पार्टिसिपेट करावं असं सतत वाटत होतं. म्हणजेच काय तर TV, मोबाईल यापासून थोडा वेळ का होईना मुलं दूर राहतात आणि आपलं कल्चर शिकण्यासाठी इंटरेस्ट दाखवतात. स्वतःहून ते पुढाकार घेतात आणि सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयारी होतात. तर मंडळी, हा होता कोकणातील गणेशोत्सवातील पहिला भाग. दुसऱ्या भागात मी घेऊन येते कोकणी लोककला आणि गौरीचे आगमन. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंट्सद्वारे नक्की कळवा. पै पाहुणे, कामाची लगबग या सगळ्या गोंधळात बाप्पाला डोळे भरून पाहायचं राहूनच जातं. तुमच्या बाबतीत सुद्धा असं होतं का? असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या.